नमस्कार, मी अनुष्का. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत करते. बघूया आजच्या काही मराठी ठळक बातम्या. विदर्भाची काशी अशी मान्यता असलेल्या वर्धा यवतमाळ रोडवरील श्री क्षेत्र कोटेश्वर इथं महाशिवरात्रीच्या निमित्तानं भक्तांचा सागर उसळला आहे. कोटेश्वर महादेवाचं दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भक्तांची गर्दी असून महाराष्ट्राच्या विदर्भ भूमीत वर्धा नदीच्या पश्चिम तीरावर वसलेलं हेमाडपंथी शिवालय सज्ज आहे. कोटेश्वर इथं महाशिवरात्रीच्या निमित्तानं यात्रेला प्रारंभ झाला. कोटेश्वर हे भस्माच्या टेकड्यांवर उभं असल्याचं सांगितलं जातं. उत्तरवाहिनी नदी व अलौकिक निसर्गरम्य वातावरणात कोटेश्वर महादेवाचं दर्शन भक्त घेत आहेत. कोटी कोटी यज्ञ करून पवित्र झालेली भूमी अशी कोटेश्वराची आख्यायिका आहे. शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. विदर्भाची काशी समजणाऱ्या या कोटेश्वर देवस्थानमध्ये महाशिवरात्री निमित्त आज भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होती. मी सुद्धा दरवर्षी सहपत्नीसह या ठिकाणी दर्शनाला येत असतो. एक जनतेची भावना आहे आणि वैशिष्ट्य मुनींनी या ठिकाणी येऊन वास्तव्य केलं आहे. त्याला फार महत्त्व आहे आणि म्हणून विदर्भाची काशी म्हणून याला संबोधित जाते. या ठिकाणी भाविकाला मी शुभेच्छा देतो. आणि या देवस्थानमध्ये दिवसेंदिवस गर्दीचा ओढ एवढा होत आहे की आता जागासुद्धा अपुरी पडत आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकाला दरवर्षी एक श्रद्धा असते. त्या श्रद्धेचं या ठिकाणी करून ते फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिवतीर्थ आहे. फार पुरातन आहे आणि वशिष्ठ मुनींनी इथल्या वालुकामय पिंडीची स्थापना केली आहे आणि छोटी यज्ञाने पुनीत असल्यामुळे इथे कुठेही खणले असता ताजे भस्म मिळते. त्यानुसार हे लोकांचं म्हणजे विदर्भाची एक तीर्थभूमी म्हणून प्रसिद्धी झाली आहे. इथे वशिष्ठ ऋषींनी कोटी यज्ञ केले, त्याच्यामुळे याला कोटेश्वरचं नाव पडलं. इथे आजही यज्ञभूमी आहे. इथे ताजी दक्षा निघते खाली खांदल्यानंतर. आणि ही वर्धा नदी जी आहे ही उत्तरवाहिनी नदी आहे. त्याच्यामुळे इथे क्रिया कर्म पूजा अर्चा नारायण नागबोली वगैरे सारख्या पूजा मोठ्या प्रमाणात चालतात. ते महाशिवरात्रीला फार मोठी गर्दी असते. जवळपास 1-1.25 लाख लोक इथे दर्शनासाठी येतात. इथे पुन्हा VIP रेस्ट हाऊस आहे, मंगल कार्यालय आहे, खालती पूजेचे शेड पण आहेत. या साऱ्या गोष्टीच्या बऱ्याचशा सोयी इथे झालेल्या आहेत. हे आहे अमरावतीचं मध्यवर्ती कारागृह. या कारागृहाची स्थापना 1866 साली झाली. कारागृहाचा एकूण परिसर हा 100 एकराच्या जवळपास आहे. या मध्यवर्ती कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सहाय्यक कृषी अधिकारी पदाची जबाबदारी प्रतिभा वरुडकर या एका महिलेनं स्वीकारली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये कारागृहातील बंदींना शेती फुलवून कारागृहाला रोज लागणारा 300 किलो भाजीपाला पुरवठा सुरू केला आहे. उर्वरित भाजीपाला हा इतर जिल्ह्यातील कारागृहांना तसंच बाजारपेठेत विकून प्रशासनाला दर महिन्यांमध्ये 18 लाख रुपयांचं उत्पन्न देखील मिळवून दिलं आहे. 11 एकर परिसरामध्ये शेती केली जाते. आतापर्यंत या ठिकाणी असलेल्या कृषी सहाय्यक पदावर पुरुष अधिकाऱ्यांची मक्तेदारी होती. मात्र कारागृहाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच जून 2023 मध्ये इथं कृषी सहाय्यक अधिकारी पदाची जबाबदारी एका महिलेनं स्वीकारली. कारागृहातील शेतीत कामगार म्हणून येथील बंदी बांधव काम करत असल्यानं प्रतिभा वरुडकर यांना अनेकांनी ही जबाबदारी न स्वीकारण्याचा सल्ला दिला. तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी देखील त्यांना हे पद न स्वीकारता इतर ठिकाणी बदली मागण्याचा सल्ला दिला होता. परंतु आपल्या पतीचा आजार आणि मुलींच्या शिक्षणाच्या यज्ञ प्रश्नामुळे अमरावती मुख्यालयी राहणं गरजेचं असल्यानं प्रतिभा यांनी कारागृहातील जबाबदारी स्वीकारली. त्यांनी शेतात काम करणाऱ्या 35 ते 40 कैद्यांना येथील जमिनीचं माती परीक्षण करून तसंच हंगामानुसार कोणतं पीक घेणं सोयीचं होईल याबद्दल मार्गदर्शन करत या ठिकाणी वांगे, टमाटर, मेथी, फुलगोबी, पत्तागोबी, पालक, मिरची, कोहळा तसंच लिंबू आदी सर्व भाजीपाला पीक घेण्यास सुरुवात केली.
त्यामुळे कारागृहातील रोज लागणाऱ्या 300 किलो भाजीचा प्रश्न कायमचा मिटला. तसंच उर्वरित भाजीपाल्याचा इतर कारागृहाला पुरवठा देखील होत आहे. शेतीच्या कामकाजात कारागृह अधिकारी संगीता शेळके यांच्यासह 2 कारागृह पोलीस कर्मचारी अशोक सोळंके मदत करतात. मला शेतीमधल्या कोणत्याच प्रकारचा अनुभव नव्हता. जेव्हापासून मी अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदी म्हणून आलो, त्यानंतर काही दिवसांनी खुल्या कारागृहात आलो असताना मला हळूहळू शेतीचा अनुभव आला. आता आम्ही वेळेवर उत्पन्न व फळभाजी घेतो. या कामामधनं आम्हाला भरपूर अनुभव आला. हे काम केल्यानं आम्हाला कामाचा मोबदला सुद्धा मिळतो. जेव्हा आम्ही या कारागृहातनं जाऊ तेव्हा आम्ही शेती करू, अशी प्रतिक्रिया सुरेश भालेराव यांनी दिली. मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकपदी ऑक्टोबर 2023 पासून कार्यरत आहे. भाजीपाल्याची विक्री करून 18 लाख रुपयांच्या जवळपास उत्पन्न देखील मिळालं, अशी प्रतिक्रिया मध्यवर्ती कारागृह अधीक्षक केतकी चिंतामणी यांनी दिली. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारत देशाला विकसित बनविण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशातील 50% महिलांना मानव संसाधन क्षेत्रात प्रशिक्षित करण्याचा संदेश दिला. याच दिशेनं केंद्र आणि राज्य सरकार महिला विकासाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करीत असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. चौधरी, अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल, आरबीएल से श्री रोहित अग्रवाल, श्री बालकृष्ण नटराजन, श्री सुरेंद्र अरोरा, शिक्षण अधिकारी सौ सयाम या ठिकाणी उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक आणि विशेषतः ज्यांना या ठिकाणी सायकल आणि स्कूल किट मिळणार आहे अशा माझ्या छोट्या छोट्या विद्यार्थिनी भगिनींनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यासोबत शिवरात्रीच्या देखील आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. जागतिक महिला दिवस एक असं पर्व आहे की ज्यावेळी आपण जी आपली मातृशक्ती आहे, आपल्या लोकसंख्येच्या 50% असलेल्या शक्ती स्वरूप अशा या घटकाला पुन्हा एकदा सर्व प्रकारची अधिकारिता मिळाली पाहिजे, या संदर्भात आपण संकल्पबद्ध होत असतो. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांनी सातत्याने हा विषय सांगितलाय की भारताला जर विकसित राष्ट्र व्हायचं असेल तर आपल्या लोकसंख्येच्या 50% भाग असलेल्या महिलांना मानव संसाधनामध्ये परिवर्तित करावं लागेल. शिक्षण, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून देशाच्या अर्थतंत्रामध्ये त्यांचा समावेश करावा लागेल आणि तो समावेश जेव्हा होईल तेव्हा भारत एक विकसित राष्ट्र होईल. जागतिक महिला दिनी जुना सुभेदार लेआउट परिसरातील नागपूर महानगरपालिकेच्या दुर्गानगर हायस्कूलमध्ये आरबीएल बँकेच्या पुढाकारानं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विद्यार्थिनींना सायकल आणि स्कूल किटचं वितरण करण्यात आलं. आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, मनपाच्या शिक्षणाधिकारी साधना सयाम, आरबीएल बँकेच्या CSIR फंड विभागाचे प्रमुख बालीकृष्ण नटराजन आदी उपस्थित होते. या उपक्रमाद्वारे मुलींना शाळेत येण्यासाठी अडचण दूर होऊन त्यांचा मार्ग सुकर होणार असल्याचा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. बालीकृष्ण नटराजन यांनी स्वागतपर भाषण केलं तर साधना सयाम यांनी आभार मानलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेहमाली फतिमा, अशमल सतफ, आरोही चिरेल आणि माही बोडगे या विद्यार्थिनींना प्रतिनिधी करण्याकरिता सायकल व स्कूल किटचं वितरण करण्यात आलं. कॅमेरामॅन प्रवीण सह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर. We welcome you all to the CSR initiative by RBL Bank, distributing cycles to the underprivileged girl children.
I am Balakrishnan, heading the CSR for the RBL Bank. RBL Bank has one of the vision as community as a cause, where we give back to the society from where we are making the profits. As part of that initiative, today we all have assembled here, wherein we have selected girl children. All our CSR initiative is aimed towards covering underprivileged to society, women and girl children. As a part of CSR initiative today, we are distributing cycles to the girl children studying from 6th standard to 12th standard to enable them to come to the school. Only when the girl children come to the school, वो पढ़ाई कर सकता है। मैं रितेश जुनेजा आरबीएल बैंक को रिप्रेजेंट करता हूं। मैं ब्रांच नगर नागपुर ब्रांच के लिए रामदर्शन ब्रांच। ये एक प्रयास है आरबीएल बैंक का, जिसमें हम सीएसआर एक्टिविटी के तहत ये कर रहे हैं और हमारा इसमें गर्व लेते हैं कि हमने एक सहयोग किया हमारी तरफ से, और हम इसके लिए इंश्योर करते हैं कि हम ऐसी एक्टिविटी करते ही रहेंगे। और नहीं, ये तो कोऑर्डिनेशन हमारे जो सीएसआर टीम है प्लस शासन के पर निर्भर करता है, उनके हिसाब से ही हम ये डिसाइड करते हैं, ये हमारे हाथ में नहीं है, इतना मैं कहना चाहूँगा। नमस्कार, आज मुझे ये बताते हुए बहुत खुशी हो रही है कि हम आज नागपुर में हैं और 300 साइकिल वितरित कर रहे हैं गर्ल चाइल्ड एजुकेशन के लिए। तो हमारा फ्लैगशिप प्रोग्राम उम्मीद 1000। लास्ट ईयर हमने 1000 साइकिल पूरे भारतवर्ष में डिफरेंट राज्य सरकारों के साथ काम करते हुए वितरित की थी, और इस साल हम 2000 कर रहे हैं। और हमें बहुत खुशी है कि आज हम नागपुर में हैं, और इससे अच्छा आज क्या मौका हो सकता है कि आज वीमेंस डे भी है। तो वीमेंस डे के अवसर पे हम बच्चियों को जो भी बेसिकली राज्य सरकार ने निर्धारित किए, उनको 300 साइकिल दे रहे हैं। और ये हमारा, एज हमारे कलीग ने आपको बताया, हम डिफरेंट राज्य सरकारों के साथ काम करते रहते हैं, और इस कड़ी में ये हमारा तीसरा और चौथा प्रोग्राम है। कुछ दिन पहले हमने जयपुर में किया, उसके पहले गुवाहाटी में किया, उसके पहले पंजाब में किया। तो इस तरह के प्रोग्राम हम करते रहते हैं। मैं रोहित अग्रवाल, मैं गवर्नमेंट बैंकिंग और फाइनेंशियल इंस्टीट्यूशन ग्रुप देखता हूँ बैंक में। तो आप लोगों का बहुत बहुत धन्यवाद, एंड मैं सभी लड़कियों का स्वागत करता हूँ और विमेंस डे में सबको बधाई देता हूँ। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून शहराच्या सक्करदरा स्थित फायर ब्रिगेड कार्यालयाच्या परिसरात सफाई कर्मचारी महिलांचा सन्मान करण्यात आला। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली, मात्र आता देखील महिलांना पुरुषांप्रमाणे सन्मानाचा दर्जा दिला जात नाही। महिला या सर्वस्वी पुरुषांवर अवलंबून असल्याचा ठिपका त्यांच्यावर लावला जातो। त्यामुळे महिलांसोबत होणारी ही असमानता कायम दूर व्हावी या दृष्टिकोनातून आम आदमी पक्षाच्या वतीनं आज सफाई कर्मचारी महिलांचा पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला। सबको नमस्कार। आज जागतिक महिला दिवस है। उस उपलक्ष्य में हम आम आदमी पार्टी के सब कार्यकर्ता लोग यहाँ पे आकर महिलाओं का सत्कार कर रहे हैं और उनके गुण का वो आकलन करके उस हिसाब से उनको आगे प्रोत्साहन भी दे रहे हैं कि आप आगे बढ़िए, आपके वजह से ये दुनिया चल रही है। और ये सब काम जो दुनिया में होते हैं वो महिलाओं का इतना सहभाग होने के बावजूद उनको जो उनका स्थान नहीं मिल रहा है, वो स्थान मिला देने के लिए आम आदमी पार्टी सदैव तत्पर रहेंगी। और आगे चल के जो आम आदमी पार्टी के जो उद्दिष्ट है उसमें इन बातों का ज़्यादा ध्यान रखा गया है कि महिलाओं का उत्थान कैसे हो। और इसीलिए आम आदमी पार्टी ने एक ऐसी योजना आखी है कि महिलाओं को फ्री बस सेवा मिलती है, महिलाओं को और लड़कियों को फ्री शिक्षण मिलता है, महिलाओं के ऊपर महंगाई की मार न पड़े इसलिए फ्री बिजली और फ्री अपना पानी मिलता है। ये सब जो योजनाएं हैं ये महिलाओं को आगे बढ़ाने के लिए ही आम आदमी पार्टी करती है। और हर साल के अनुसार इस साल भी यहाँ पे अपन जो कर रहे हैं महिलाओं का सत्कार, उनको यही बात बताया जा रहा है कि आप लोग आगे बढ़ो, हम आम आदमी पार्टी के लोग आपके साथ हैं। धन्यवाद। या देशाच्या प्रगतीत महिलांचा समान वाटा आहे, त्यामुळे आम आदमी पार्टी सदैव महिलांच्या हितासाठी कार्यरत असते। दिल्लीत महिलांना बस आणि आरोग्यासह कित्येक सुविधा मोफत करून दिल्या आहेत, म्हणूनच बाकी राज्यांनी देखील या सेवा मोफत कराव्यात अशी इच्छा महिलांनी जागतिक महिला दिनानिमित्त व्यक्त केली। नमस्कार। आम आदमी पार्टीच्या कल्पनाताई भावसार यांनी आज महिला दिनाच्या निमित्ताने इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि कुठल्याही महिलांच्या बाबतीत भेदभाव न ठेवता त्यांनी जो इथल्या ज्या सफाई कर्मचारी महिला आहेत
त्यांच्याविषयीचं प्रेम दाखवून त्यांनी कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे 8 मार्चच्या या कार्यक्रमाची. तर त्याचं मला अतिशय कौतुक वाटतं की आम आदमी पार्टीमध्ये असा कुठल्याही प्रकारचा भेदभाव नाही किंवा मोठ्या लोकांना घेऊन तर कार्यक्रम नेहमी केलेले जातात, स्टेजवर कार्यक्रम होतात. परंतु आपण छोट्या छोट्या भागांमध्ये जाऊन जेव्हा जनजागृती करतो किंवा त्यांचं सुद्धा कौतुक करतो तर ते खूप अतिशय महत्त्वाचं असतं आणि ते होणं फार गरजेचं आहे. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. सगळ्या महिला या शक्तीच्या प्रतीक आहे, प्रेमाच्या प्रतीक आहे. त्यांच्यामध्ये सगळे मातृत्वाची भावना असते, प्रेमाची असते, शक्तीची असते. तर ह्या सुद्धा महिला आमच्या विभागामध्ये येतात आणि आपलं शक्ती प्रदर्शन करून आपला एरिया स्वच्छ ठेवतात. आपल्या घरी त्या सगळ्या प्रेमाने आपल्या मुलाबाळांचं सांभाळ करतात आणि स्वतः अर्थार्जन करतात. तर त्याच्यामुळं आम आदमी पार्टीने त्यांचं जे फूल देऊन सत्कार केला म्हणा किंवा आजच्या दिवशी कौतुक केलं, ही गोष्ट अतिशय कौतुकास्पद आहे आणि त्यांनी मला पण आज इथे इन्व्हाइट केलं, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय आभार मानते. मैं आंचल अरोरा, मैं अपनी सभी बहनों को पहले तो अंतर्राष्ट्रीय महिला दिवस की हार्दिक शुभकामनाएं देती हूँ और मुझे बहुत गर्व महसूस हो रहा है कि आप सबने मुझे यहाँ आमंत्रित किया. मैं अपने आप को गौरवान्वित समझती हूँ बहुत, और मुझे बहुत खुशी हुई आप सबसे जुड़कर. इसी बहाने हम आगे महिलाओं के लिए कुछ और कर सकते हैं, सशक्त बना सकते हैं महिलाओं को हर क्षेत्र में, चाहे वो शिक्षा प्रणाली हो या और भी कार्य रिलेटेड जो भी है. तो आई एम वेरी प्राउड ऑफ माई सेल्फ कि मैं इस संगठन से जुड़ी हूँ. महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना. आणि मी हे जे म्हणजे आताच म्हणून आम आदमी पार्टीच्या थ्रू म्हणून नाही घेत आहे हे कार्यक्रम, तर याच्या आधी मी तेजस्विनी महिला मंडळ आणि आमच्या अजून एक बचत गटाच्या थ्रू दरवर्षीप्रमाणे मी यांचा 8 मार्चला कार्यक्रम घ्यायची. त्याचप्रमाणे मी 2 वर्षापासून मी आम आदमी पार्टीच्या थ्रू इथे कार्यक्रम घेत आलेली आहे. आणि मी आम आदमी पार्टीचे कल्पना भावसार संघटन मंत्री, नागपूर शहर संघटन मंत्री आहे. आणि त्याप्रमाणे मला असं वाटतं की आम आदमी वाढावी, आम आदमीबद्दल सगळ्यांना म्हणजे असं प्रोत्साहन व्हावं. जसं आता की केजरीवाल सर आमचे छान काम करतात, दिल्लीमध्ये जे काम होत आहे ते काम इथे पण सुद्धा झालं पाहिजे, इथे पण आमची पार्टी वाढली पाहिजे. यासाठी आम्ही हे सगळे कार्यक्रम आयोजित करत राहतो. पहिल्यांदा तर मी सगळ्यांचे आभारी मानते, कारण की त्यांनी मला आम आदमी पार्टीमध्ये आज इन्व्हाइट केलेलं. आणि आम आदमी पार्टीची उमेदवार कल्पनाताई भावसार यांनी जो कार्यक्रम राबवलेला आहे आज महाशिवरात्रीच्या दिवशी, आणि महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे हा सगळ्यांचा उपवासाचा दिवस असल्या कारणाने त्यांनी फार मोठा वेळ दिलेला आहे. आणि जे काही ती कार्यक्रम करतात कल्पनाताई भावसार यांचे मी तर फार अभिनंदन मानावे, कारण की ते एक लेडीज असून एवढे चांगले कार्यक्रम राबवून राहिलेले आहे. आणि आम आदमी पार्टीमध्ये मला इन्व्हाइट केल्याबद्दल मी त्यांची फार आभारी आहे आणि सगळ्या सरांची मी फार आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा बँड बाजा वाजला आहे. त्यांनी गडकरींना ऑफर देणं म्हणजेच गल्लीतील नेत्यानं अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची ऑफर देणं असं आहे. गडकरी आमचे मोठे नेते आहेत. पहिल्या यादीत महाराष्ट्राचं नाव नव्हतं. जेव्हा महाराष्ट्राची यादी येईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरी यांचं नाव असेल. या माध्यमातून उद्धव ठाकरे स्वतःला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यांचं हसं होत आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. जेव्हा एखादा मुद्दा उच्च न्यायालयासमोर असतो तेव्हा न्यायालय अशा प्रकारचं निर्देश देत असतं. आमच्या वेळी मराठा आरक्षण वैध ठरवलं होतं, तेव्हा भरती करताना आमच्या अटींच्या अधीन राहून करा अशा सूचना केल्या होत्या. ही न्यायालयीन प्रक्रिया आहे. मी न्यायालयाचा निर्णय ऐकलेला नाही, पण माझ्या अनुभवानुसार सांगतो, जागा वाटपासाठी थोडा वेळ थांबा, आम्ही अधिकृतपणे सांगू. सुप्रिया सुळे यांना इतका विचारतो की मावळमध्ये गोळीबार झाला, गोवारी लोकांचा पोलीस लाठीचार्ज मध्ये मृत्यू झाला, तेव्हा सरकार कोणाचं होतं? आज सुप्रियाताई विरोध पक्षात आहे म्हणून ते टीका करतात. त्यांना गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. नॉर्मली ज्यावेळेस एखादा मुद्दा हायकोर्टासमोर असतो त्यावेळी माननीय उच्च न्यायालय अशाच प्रकारचा त्या ठिकाणी निर्देश देत असतं. मागच्या काळातही ज्यावेळेस हायकोर्टाने आमचं मराठा आरक्षण हे वैध ठरवलं होतं, त्याही वेळी सुरुवातीला हायकोर्टाने अशाच प्रकारचा निर्देश दिला होता की ज्या काही भरती तुम्ही कराल त्या आमच्या अधीन राहून करा. त्याच्यानंतर त्यांनी ज्यावेळेस आमचं आरक्षण वैध ठरवलं त्यावेळेस त्या भरती देखील वैध ठरवल्या होत्या. त्यामुळे मला असं वाटतं की ही एक हायकोर्टाची प्रोसेस असते की एखादा मॅटर सबज्युडिस असताना जर तुम्हाला निर्णय करायचा असेल तर तो निर्णय कोर्टाच्या अधीन राहून करायचा. अर्थात मी अजून काय हायकोर्टाचं पूर्ण काय म्हणणं आहे ते पूर्ण ऐकलेलं नाही,
पण तुम्ही जे सांगता त्याच्या आधारावर आणि माझा जो अनुभव आहे एक या क्षेत्रात काम करत असताना त्याच्या आधारावर मी तुम्हाला सांगतो. जागा वाटप कधीपर्यंत जाहीर होईल सगळ्यांची प्रतीक्षा आहे आणि कसं असेल फॉर्म्युला नेमका त्याची वाट बघा, लवकरच तुम्हाला कळेल, अधिकृतरित्या तुम्हाला आम्ही सांगू. चंद्रपुरातील अंचलेश्वर मंदिर हे भगवान शिवांचे मंदिर. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक नैसर्गिक जलकुंड आहे. ऐतिहासिक मान्यतेनुसार जलकुंडातील पाणी हे पवित्र मानलं जातं. तिथंच बाजूला शिवलिंग स्थापित आहे. राणी हिराईनं 15व्या शतकात या जलकुंडाचं महत्व अनुभवल्यानंतर या मंदिराचा कायापालट केला. तेव्हापासूनच या मंदिराला भक्तांच्या दृष्टीनं महत्व प्राप्त झालं. महाशिवरात्री असो वा श्रावण महिना, इथं भक्तांची मोठी गर्दी उसळते. इतिहास अभ्यासकांच्या मते या मंदिरातील जलकुंडातील पाणी राजा खांडक्या बल्लारशाह यानं आपल्या अंगावर घेतल्यानं त्याच्या अंगावरील फोडं नाहीसे झाले. तो वेदनेतून मुक्त झाला. त्यामुळं इथं भव्य मंदिराची उभारणी झाली. चंद्रपूर शहरातील प्राचीन वास्तूंपैकी अंचलेश्वर मंदिर हे एक. झरपट नदीच्या तीरावर वसलेलं हे मंदिर पुराच्या पाण्यामुळे बऱ्याच अंशी ढासळलेलं होतं. पण आता पुरातत्व विभागानं हाती घेतलेलं काम पूर्ण झालेलं आहे. त्यामुळं येणाऱ्या पिढ्यांना सुद्धा मंदिराचं महत्व कळू शकणार आहे. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. हर हर महादेव. आज महाशिवरात्रि मौके पे हमें इतने प्राचीन मंदिर अंचलेश्वर महादेव मंदिर में आने का सौभाग्य प्राप्त हुआ. ये हम लोगों के लिए सौभाग्य की बात है. ये काफ़ी प्राचीन और आस्था का मंदिर है, काफ़ी प्राचीन है और एक पहचान है चंद्रपुर की. यहाँ पे आना सौभाग्य की बात है. वैसे मैं तो बाबा काशी की नगरी से हूँ, बाबा हर जगह हैं और भोलेनाथ की कृपा चंद्रपूर में बनी रहे. जुनं मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला इथे गर्दी असतात. आम्ही पण इथे पूजा अर्चना करायला येतो. हे मंदिर 550 वर्ष जुनं आहे. हे मंदिरची स्थापना राणी हिराईने केलेली आहे. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे. आज महाशिवरात्री म्हणजे शिव पार्वतीचं शुभविवाह, शुभ लग्न. त्याच्यामुळे भाविक लोकांची इथे गर्दी असते. हजाराच्या संख्येने भाविक लोक येतात इथं पूजा अर्चना करतात, आपली मनोकामना पूर्ण मानतात. चंद्रपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं 24,75,000ची रोख रक्कम जप्त केली. बल्लारपूर चंद्रपूर मार्गावर एका व्यक्तीच्या कारमधनं ही रक्कम जप्त करण्यात आली. रक्कम घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आला आहे. रक्कम बल्लारपूर इथनं नागपूरला नेली जात होती. रात्री अंदाजे 10च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेली रक्कम सध्या कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलीस रोख रकमांच्या वाहतुकीवर नजर ठेवून आहेत. त्याच्याशी ही रक्कम संबंधित आहे का याचा पोलीस शोध घेत आहेत. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. उद्धव ठाकरे आणि नितीन गडकरी बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली ते मला माहित नाही, पण नितीन गडकरी महाविकास आघाडीमध्ये आले तर त्यांचं स्वागतच आहे, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. आधी सिलेंडर दर वाढविलं, आता कमी केलं, ही बिनियागिरी आहे. 2 दिवसांपूर्वी गॅसचा दर वाढवलं आणि दुकानात जसा सेल लागतो तसा हा सेल आहे. गेल्या 10 वर्षांपासून महिलांच्या आणि त्यांच्या मुलाबाळांच्या तोंडातला घास काढण्याचं काम केंद्र सरकारनं केलं. त्यामुळे याला काही नाविन्यपूर्ण म्हणता येणार नाही, असंही पटोले म्हणालेत. शंखनाथ न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट. उद्धव ठाकरेजी आणि नितीन गडकरीजी हे बरोबरीचे नेते आहेत. त्यांच्यामध्ये काय चर्चा आहे, आले मावियामध्ये तर स्वागतच करू. तर या होत्या आजच्या प्रमुख बातम्या. परत भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्स सह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.